भारतास पत्र. प्रिय भारत उर्फ हिंदुस्तान उर्फ इंडिया, तुला पत्र लिहावे असे अनेक दिवसांपासून वाटत होते. आज 26 जानेवारीला तो दिवस आहे असे मला वाटतंय. आणि नाहीतरी तू आम्हा लोकांना या दिवशी आणि 15 ऑगस्ट या दिवशीच आठवतो, नाही का? तुला भारत माता असेही म्हणले जाते. तेव्हा हे जन्मभूमी, तुला सर्वप्रथम प्रणाम. हे भारता, तू अनेक राजे, सुलतान आणि सिकंदर पाहिले. अनेकांनी तुला ताब्यात घेण्याचा प्रयत्नही केला, पण असे अनेक सिकंदर काळाच्या ओघात लुप्त झाले. असे अनेक खिलजी आणि गौरी मोकळ्या हातानेच त्यांच्या अंतिम गंतव्याला गेले. तुझे गेले 2 सहस्त्रकात अनेक तुकडे पाडले गेले, पण तू शांत, धीरोदात्त, संयमी आणि शूरपणे हे सगळं सोसत होतास. कारण या मातीतच तू छत्रपती शिवराय, संभाजी महाराज, राणा प्रताप, हरिहर आणि बुक्क सारखे वीर जन्माला घातले, ज्यांनी प्राणांची बाजी लावत तुला जपले आणि तुला अखंड ठेवले. प्रागैतिहासिक म्हणजेच ज्ञात इतिहासाच्या आधीच्या काळापासून तू किती संपन्न होतास हे तू मोहनजोदाडो आणि हडप्पा संस्कृतीवरून दाखवून दिले आहेस. तुझ्या कर्मभूमीवर काम करून शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट, ज्यांनी शून्याची देणगी या जगाला देऊन गणिताला ऊर्जितावस्था दिली आणि त्यावर आपण कोणताही गर्व बाळगला नाही. या उलट नासा आणि तमाम गोऱ्या लोकांच्या संस्था किती ग्रेट आहेत याचीच चर्चा तुझी लेकरं करत असतात. यावरही तुझी काही हरकत नाही. नंतरच्या काही शतकात छान लेण्या तुझ्या भूमीत निर्माण केल्या गेल्या. आम्ही या लेण्या या धर्माच्या आणि त्या धर्माच्या असे करत बसलो. तुझी काही सुमार दर्जाची लेकरं आपल्या प्रेमिकांची नावं त्या लेण्यात कोरत बसले. आपल्या सुमार कलाकारीने त्यांनी रिया, जिया आणि पिया असं काही बाही लिहून तुझी संपत्ती असणाऱ्या कलाकृतीचे न भरून येणारे नुकसान केले. मूक डोळ्यांनी तू पाहत होतास, कारण आमचे पुरातत्व खाते आणि त्याचे मंत्रालय समित्या तयार करून त्यांचे रक्षण कसे करावे याचा प्रदीर्घ अभ्यास करत होते. लेण्यानंतरच्या काळात पोट भरू, माथे फिरू आणि धर्मांध शक्तीने तुला 8व्या शतकात ग्रासले. तू त्रस्त होतास आणि हतबलही. प्रेतवत पडलेल्या समाजाला ऊर्जा मिळाली ती संत आणि शूरवीर राजांमुळेच. आदरणीय संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, रामकृष्ण परमहंस, संत कबीर यांनी समाजाला दिशा दिली. त्याला छत्रपती शिवराय, राणा प्रताप व इतर अनेक वीरांनी जोड दिली. नंतर तुला अनेक लढाया, कावेबाजपणा आणि अत्याचार पाहावे लागले आणि या भरीसभर म्हणून तू अनेक राजांचा विलासीपणा, त्याग, नैसर्गिक आपत्त्या, आक्रमण पाहिली आहेस. आजच्या घडीला तू अनुभव सिद्ध आहेस. तुझ्या मातीत चार्वाक, आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य असे अनेक संशोधक झाले, ज्यांनी पृथ्वी गोल आहे, सूर्यमालेतल्या ग्रहांची संख्या व स्थिती अचूकपणाने सांगितली. त्यानंतर त्याचे शोध इतर राष्ट्रांनी लावले. आम्ही मात्र आपल्या देशातील संशोधकांना लक्षात न घेता पाश्चात्यांचे गोडवे गायले. आम्ही फ्रेंच राज्यक्रांत्या आणि अमेरिकेचा उदय या गोष्टी चवीने ऐकल्या, अभ्यासल्या आणि आम्हाला शिकवल्या सुद्धा गेल्या. 5 फुटांचा जुलमी हेकेखोर बादशाह आम्हाला फुलांचा वास घेत असलेल्या मुद्रेत इतिहासाच्या पुस्तकात छापून किंबहुना मुद्दाम घुसवून शिकवला गेला. आणि हरिहर, बुक्क यांचे विजयनगरचे 400 वर्षांचे साम्राज्य आम्हाला 2 पानात शिकवले गेले. ज्या प्रवासी जाणकार इतिहासकारांनी विजयनगरबद्दल लिहिले आहे की सांप्रत तत्कालीन काळात पॅरिस नंतर जर कोणते महान शहर या पृथ्वी तलावर असेल तर ते म्हणजे विजयनगर आहे. असे हे आपले ऐतिहासिक वारसा असलेले साम्राज्य इतिहासात शिकवले गेले नाही. आणि आताही ते जागतिक वारसा स्थळ असताना देखील तुझ्या लेकरांना माहिती नाही. कारण तुझी लेकरं आपले आरक्षण जपण्यात अथवा मिळवण्यात किंवा कुणालाच मिळू नये या वंचनेत आहेत. बरे असो, तुला याचा त्रास होतो आहे हे काही सुजाण व देशप्रेमी जाणून आहेत. काही तुझ्या स्वातंत्र्य दिनी प्लॅस्टिकचे झेंडे घेऊन उगाच तुझ्याविषयी प्रेम अथवा पुळका व्यक्त करत आहेत. पण एक आहे, तुझी सर्वच लेकरं निकामी, अविश्वासू किंवा स्वार्थी नाहीत. कारण तुझ्या मातीत तानसेन, भीमसेन, गंगूबाई, जितेंद्र अभिषेकी,
उस्ताद अमजद अली, बडे गुलाम अली, बाल मुरली कृष्ण, बिस्मिल्ला खान, झाकीर हुसेन असे अनेक रत्न जन्माला आले. त्या सर्वांचा तुला अभिमान आहे. याखेरीज असे अनेक संगीत आविष्कारक येथे होते. त्या सर्वांची नावे न लिहिल्यामुळे रागावू नकोस. अनेक समाज सुधारक, ज्यामध्ये शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले, राजा राम मोहन रॉय, टिळक, अण्णाभाऊ साठे होते. त्यांनी आपल्या प्रयत्नांची परिसीमा गाठून समाजाला ऊर्जित अवस्था दिली. याचे गुण स्वतःमध्ये बिंबवून पुढे सतसत विवेक बुद्धीने भाईचारा राखणे आम्हाला जमले नाही. अनेक आधुनिक शास्त्रज्ञ, ज्यामध्ये बोस, रामानुजन, रामन, सर विश्वेश्वरय्या होते, त्यांचे संशोधन तुला भूषणवाह आहेच आणि आम्हालाही. स्वातंत्र्यानंतर तू हरित क्रांती, आधुनिक भारताची अवकाश झेप, शैक्षणिक क्रांती पाहिलीस. पण त्याबरोबर अनेक सुमार दर्जाच्या शैक्षणिक संस्थांना तुझ्या भूमीवर जन्म दिला गेला. या संस्था म्हणजे काही लोकांचे पैसे खाण्याचे कुरण झाले. विद्या विकून आपले प्रचंड मोठे पोट भरणारे क्लासवाल्यांची उत्पत्ती झाली. हैतोबा करून पैसा कमवायचा आणि शैक्षणिक सम्राटांना गब्बर करायचे हा शिरस्ता तू अनेक वर्ष पाहत आहेस. आणि हे थांबणार कधी हा प्रश्न तुला भेडसावतो आहे याची मला खात्री आहे. शिक्षणाची जबाबदारी असलेल्या पण त्याला लागणाऱ्या शिकवण्याच्या कौशल्याची कमतरता निर्माण झाली आहे. याला सरकारी धोरण कारणीभूत आहे. त्यामुळे आंग्ल भाषेच्या शाळेत टाकण्याची स्पर्धा निर्माण झाली. हे सुद्धा तू अगदी हताशपणे पाहत आहेस. त्याबद्दल आम्हा सर्वांना क्षमा द्यावी. हे भारता, तुझ्या कर्माबरोबर आमचे आयुष्य व भवितव्य अवलंबून आहे. तू सुजलाम सुफलाम होतास, आहेस आणि राहशीलही. तू अजून सुजलाम सुफलाम राहील हे आमच्या हातात अवलंबून आहे. जाती जातीत वितुष्ट आणून एकमेकांवर प्रहार करणारे आम्ही पुढे काय दिवे लावू हे तुलाही सांगता येणार नाही. आमच्या प्रार्थनेत आम्ही जात कोणती पुसू नका, रंग कोणता पुसू नका, उद्यानातील फुलास त्यांचा गंध कोणता पुसू नका हे ऐकले होते. तेव्हा खूप अभिमान वाटला होता. पण याचाही पुढे खुलासा झाला, कारण शाळेत टाकतानाच्या आवेदन पत्रातच कास्ट असा रकाना पाहिला आणि हा शब्द यापुढे अनेक लोकांना भेडसावेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आम्ही लेकरं तुला पुढे आजच्या घडीला जो तू आहेस त्यापेक्षा महान घडवू असे वाटत होते. पण सर्व लेकरं आपापल्या पोटापाण्याला निघून गेले. मुळातच तुला माहिती आहे की इंग्रजांनी भारतात वसाहती केल्या व त्याला वसाहतवाद हा शब्द दिला गेला. इंग्रज गेले, त्यांच्या वसाहतीही गेल्या, पण तुझ्या लेकरांच्या डोक्यात हा शब्द तसाच राहिला व त्या पद्धतीने आम्ही जगू लागलो. स्वातंत्र्यापूर्वी सौम्य असलेला धार्मिक वाद बळावला व स्वातंत्र्यानंतर ही गल्ली या जातीची, हा मोहल्ला या धर्माचा, ही आळी या समाजाची असे हिडी स्वरूप होत गेले. आणि हा धर्मवाद गोऱ्या लोकांच्या पथ्यावर पडला आणि राष्ट्राचे परत एकदा तुकडे झालेले तू पाहिलेस आणि तुझ्या मनावर परत एकदा आघात केला गेला. इंग्रज जो स्वतःच्या नैतिकतेप्रमाणे ओरबाडने ही वृत्ती घेऊन आला होता, तीच वृत्ती तुझ्या लेकरांमध्ये ठेवून गेला. तुला जाणवले की आपले समाज मन स्वातंत्र्यानंतर एका नवीन वळणावर आहे आणि त्याला नवजात असल्यामुळे आकार देण्यासाठी एका दुसऱ्या प्रगल्भ मेंदूची आवश्यकता होती. हा आकार काही समाजधुरीण, राजकीय व्यक्ती आणि समाज सुधारक यांनी द्यावा असं समाजास अभिप्रेत होते. पण झाले उलटेच. राजकीय व्यक्तींनी इतर दोघांना दूर करून आपली पोळी भाजून अनेक वर्ष राज्य केलं आणि सकल मानव जातीला अंधारात ठेवले. याचसाठी या राजकीय लोकांनी आम्ही किती प्रगती केली याचा दाखला दिला. पण तुला माहिती होते की या वैश्विक मार्केटमुळेच सर्व देश प्रगती करत होते. अरब देश असो की आफ्रिकेतील गरीब देश, सर्वच प्रगती करत होते. पण यात शंका नाही की या सर्वांमध्ये तुझी कामगिरी अजोड होती व ती हुशार व्यक्तींमुळे होती. माझ्या या पत्रामुळे तुला खूप वेदना होत असतील हे मी जाणून आहे. काही गोष्टींमुळे तुझ्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी तुझी माफी मागतो, कारण आजकाल कोणालाही काही बोलले तरी असहिष्णुता होते. पुढील काही काळात तुला बरेच काही बघायचे आहे, सोसायचे आहे. हे सर्व बदल सकारात्मक असतील का नकारात्मक असतील ते काळच सांगेल. तुझी लेकरे समयानुरूप बदलतील की नाही हे सुद्धा समजेलच. माझे चुकले असेल तर माफी द्यावी. आम्हा सर्वांकडून तुला मनोकामना. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.
लेखन केलंय प्रवीण शांताराम यांनी.